नमस्कार. सातारा स्मरण यात्रा या मालिकेतील आज 19वा भाग. साताऱ्यामधली वाचन संस्कृती याच्या काही आठवणी मी या भागात जागवणार आहे. साताऱ्याला पूर्वी पेंशानांचे गाव म्हणत असले तरी साताऱ्यात ग्रंथप्रेमी माणसांची संख्या पुष्कळ होती. त्यांच्यामुळेच एरवी काहीशा सुस्त वाटणाऱ्या गावात वाचन संस्कृती मात्र बऱ्यापैकी जुळली होती. त्या संस्कृतीचा मुख्य स्रोत होता 1860-70 पासून कार्यरत असलेले नगर वाचनालय. त्या वाचनालयाचे प्रारंभीचे नाव होते सातारा नेटिव्ह लायब्ररी. ब्रिटिश आमदानीच्या काळात स्थापन झालेल्या त्या ग्रंथालयाला छत्रपती प्रतापसिंह महाराज म्हणजे थोरले प्रतापसिंह महाराज यांनी आपला मोठा ग्रंथसंग्रह दिला होता असं सांगतात. तेव्हा ते प्रजाहितदक्ष राजे होते. त्या लायब्ररीचे नाव बहुधा स्वातंत्र्यानंतर नगर वाचनालय सातारा असे झाले असावे. आता नुकतेच 50-60 वर्षानंतर त्याचं नाव बदलून श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय असे करण्यात आले. माझ्या सातारच्या वाचन संस्कृतीच्या आठवणी वयाच्या 9-10व्या वर्षापासूनच्या 53-54 पासूनच्या आहेत. तेव्हा ते नगर वाचनालयच होते. गावातील मान्यवर मंडळी त्याचे पदाधिकारी असत. विमा महर्षी अण्णासाहेब चिरमोले त्या वाचनालयात रोज सकाळी नियमितपणे येत असत. अनेक प्रमुख नागरिकही दैनंदिन येणार होते. अनेक दुर्मिळ ग्रंथ ते असल्याने तेव्हा विद्यार्थी असून पुढे मान्यता पावलेले बॅरिस्टर P.G. पाटील, प्राचार्य शिवाजीराव भोसले वगैरे त्यांचा मोठा फायदा झाल्याचे सांगत. प्राचार्य शिवाजीरावांशी अनेकदा बोलताना आपल्या व्याख्यानात साताऱ्यांनी नगर वाचन मंदिर या संस्थेचा माझ्या जडणघडणीत मोठा वाटल्याचा उल्लेख करीत स्वामी विवेकानंदावरील त्यांची व्याख्याने खूप गाजली. त्या सर्व व्याख्यानात साताऱ्याच्या नगर वाचन मंदिरात बसून वाचताना मला प्रथमच विवेकानंदांचे दर्शन घडले असे ते आवर्जून सांगत असत. मी नगर वाचनाला सावध झालो तेव्हा बहुधा 8वी-9वीत होतो. एका पुस्तकाला 6 आणे ही मासिक वर्गणी असे. रोजची वर्तमानपत्रे स्टँडवर लावली असत. तो मोफत वाचन विभाग होता. बहुतेक शिक्षित मंडळी इथे सकाळी किंवा संध्याकाळी एखादी चक्कर मारून वृत्तपत्रे वाचत असत. आता जी नवीन इमारत अलीकडची त्या काळी भक्कम दगडी वरांडा असलेली दुमजली इमारत होती. तळमजल्यावर वाचनालय, त्याच्या बाजूने रुंद दगडी पायऱ्यांचा जिना, वरच्या मजल्यावर मोठा सभागृह हॉल होता. रावबहादूर पाठक यांनी मोठी देणगी त्यासाठी दिली असल्याने पाठक हॉल असे त्याला नाव दिले होते आणि त्यामध्ये रावबहादूर पाठक यांचे भव्य तैलचित्रही लावलेले होते. हॉलच्या पश्चिम बाजूस मोठ्या खिडक्या होत्या आणि बाहेर प्रशस्त वरांडा होता. बहुतेक मोठी व्याख्याने त्या हॉलमध्येच होत, कारण तेव्हा साताऱ्यात दुसरं सभागृहच नव्हतं. नागगोरे, जोशी, बॅरिस्टर नाथ पै असे राजकारणी, अनंत काणेकर, वि. स. खांडेकर असे साहित्यिक वगैरेंची व्याख्याने तिथेच झाली होती. हॉल तर तुडुंब भरत असेच, पण बाहेर वरांड्यातील श्रोते गर्दी करत आणि त्या हॉलचं अकॉस्टिक इतकं अप्रतिम होतं, म्हणजे ध्वनीची व्यवस्था म्हणून त्या हॉलचं अकॉस्टिक, की लाऊडस्पीकर शिवाय सुद्धा तिथं उत्तम ऐकू यायचं, मोठा हॉल असून सुद्धा. पुढे म्हणजे 1970 नंतर मी आमच्या गोडबोले ट्रस्टतर्फे, राणा गोडबोले ट्रस्टतर्फे अनेक व्याख्यानं तिथे अरेंज केली, मुलाखती अरेंज केल्या. त्यामध्ये राजा गोसावी, प्रभाकर पणशीकर, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची व्याख्यानं, मुलाखती तिथे घेतल्याचं मला आठवतं. ती जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधताना तो सुंदर हॉल संपून घ्यायची खंत आहेच. तेव्हा तळमजल्यावर वाचनालयात उजव्या बाजूला बँकेतील कॅशियरसारखा पुस्तकांचे देवघेव करण्याचा काउंटर होता. अनेक वर्षे जोशी, वैद्य वगैरे मंडळी ग्रंथांच्या देवघेवीचे काम करत. त्यांचे रजिस्टर्स, दौत, टाक आणि उंच दांड्याचा टिपका मला अजून आठवतात. श्रीबा आचार्य समर्पित संघ स्वयंसेवक कार्यवाह पदाची जबाबदारी अनेक वर्षे उत्कृष्टपणे सांभाळत होते. स्वयंसेवक असूनही काहीसे अबोल पण सर्वांशी मैत्री जमणारे श्रीबा यांनी 1962च्या सातारच्या साहित्य संमेलनाचे खजिनदारपद उत्तम सांभाळले होते. एवढेच नव्हे तर 2 महिन्यात त्याचे ऑडिट हिशोबही सादर झाले होते. नेहरू शर्ट, दुटांगी धोतर आणि सदैव सायकलवर असणाऱ्या श्रीबांशी ते इथून पुढे नाशिकला गेले. त्यांच्या निधनापर्यंत माझा आणि त्यांचा कायम स्नेह होता. आजही नगर वाचनालय सातारकरांचा मुख्य ग्रंथस्रोत आहे. तेथे संगणकालयात कार्यक्षम महिला कर्मचारी पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहेत. त्याच ग्रंथालयाची सदर बाजारमध्ये एक शाखा झाली आहे. वाचक व्यासपीठाची त्यांची चळवळी लोकप्रिय झालेली आहे. नवनवीन वाचक या ग्रंथालयाद्वारे वाचन संस्कृती वाढवत आहेत. त्यात तरुणांची संख्या मात्र त्यामानाने कमी आहे,
आणि नवीन चांगली पुस्तके म्हणावी एवढी निवडून खरेदी केली जात नाहीत याची थोडी खंत जरूर आहे. पण त्याचबरोबर गेली 160 वर्षे, आता 175 वर्षे झाली असतील, याच वाचनालयाने सातारची वाचन संस्कृती वर्धिष्णू करण्याची गौरवशाली परंपरा जोपासली आहे आणि त्याबद्दल त्या मनात मनोमन कृतज्ञतासुद्धा आहे. 1952च्या काळात याच्या जोडीला खाजगीरित्या चालवली जाणारी काही वाचनालय होती. त्र्यंबरा अभंग यांचे राजरस्त्यावरील अभंग वाचनालय, सहस्रबुद्धे यांचे तांदूळ श्रीकृष्ण वाचनालय, कुलकर्णी यांचं प्रतापगंज पेठेतील मुतालिक दत्त मंदिरासमोरील ग्रंथागार आणि सध्या शनिवार पेठेत जिथं आम्रपाली हॉटेल आहे तिथे पूर्वी असणाऱ्या वाड्यात दामले यांचे सन्मार्ग वाचनालय ही मला आठवतात. 9वीत येण्यापूर्वी साने गुरुजी, नाधो तामणकरांच्या गोट्या आणि इतर पुस्तके, जादूच्या परिकथा, चांदोबा मासिक वगैरे खूप वाचन झालं होतं. चांदोबा मासिकाची तेव्हा गंमत होती. विनायक म्हणून एक न्यूजपेपर एजंट होते, ते चांदोबा वितरित करीत असत. 8 आण्याला चांदोबाचा अंक मिळायचा आणि जर एखाद्या विद्यार्थ्यांनी विकायला घेतलं तर त्याला काहीतरी 10 अंक त्यांनी विकून दिले तर त्याला 1 अंक फुकट मिळाला, असंही ते करत असत. पण चांदोबा अतिशय अप्रतिम आणि सुसंस्कार करणारं मासिक होतं. अनेक भाषातून निघत होतं. नुकतंच ते थोड्या दिवसापूर्वी बंद पडलं, काही वर्षापूर्वी. मला वाटते सांस्कृतिक क्षेत्राची ती मोठी हानी झाली असं मला वाटतं. मुलांच्यावर ते संस्कार करायला अतिशय उत्तम मासिक, रंगीत छायाचित्र आणि उत्तम मजकूर असायचा. 9वीत आल्यानंतर रहस्यकथांची गोडी लागली. बाबूराव अर्नाळकर हे रहस्यकथांचे तेव्हाचे बादशाह. त्यांनी निर्माण केले धनंजय, छोटू, झुंजार, विजया, इन्स्पेक्टर अण्णाराव, काळापहाड वगैरे पात्रे खरीच असावीत असे वाटत असे. त्यांची बहुतेक पुस्तके इंग्रजीतून रूपांतरित झाली नंतर समजले, पण तरीही त्यांच्याबद्दलच्या आधारात फरक पडला नाही, कारण त्यांनी सदैव रंजक पण सदभरीचीला धरूनच लिहिले. त्यांची बहुतेक सर्व पुस्तके मी सन्मार्ग धरून वाचले, म्हणजे सन्मार्ग वाचनालय, कारण महिना 6 आणि वर्गणीत मी सन्मार्ग वाचनालयाचा मेंबर झालो होतो. मात्र नवीन पुस्तक आलं, दर महिन्याला त्यांची बहुतेक 3-4 पुस्तकं यायची. बाबूराव अर्नाळकर आणि मधुकर अर्नाळकर. नवीन पुस्तक आले की दामले, त्याला रोज 1 आणा पडतो, तो तुम्ही देणार नाही, तो देणारे हरिचलाल वेगळे आहेत, असं म्हणून ते आम्हाला सामान्य वर्गणीला ते पुस्तक द्यायचे नाही. पण कुलकर्णी ग्रंथागारचे मालक तेव्हाचे तरुण आणि उत्साही होते, ते अर्धा आण्यात प्रेमाने द्यायचे. काळापाळची रत्नजरीत ऐरावत ही रसकथा दिवाळी तेव्हा ते प्रसिद्ध झाली, ती तशी वाचण्याचा आनंद मला अजून आठवतोय. वसंतराव देवकोंच्या रहस्यकथा म्हणजे बौद्धिक मेजवानी असे. बाबूराव अर्नाळकांचे प्रेमी खुद्द यशवंतराव चव्हाण सुद्धा होते, हे त्यांनी अर्नाळकांचा जेव्हा सत्कार झाला तेव्हा सांगितले होते. मात्र या सर्व लेखकांना प्रस्थापित साहित्यिकांनी उपक्षित वागवले ते अगदी सुहास शिरवळकर या अलीकडच्या लोकप्रिय रहस्यकथा लेखकापर्यंत हे दुर्दैव आहे. खरं तर सर्वसामान्यांना वाचनाची गोडी लावण्यात या सर्वांचा सिंहाचा वाटा आहे. असो का आपल्याकडे समीक्षकी वेगळी जात आहे, कुणाला मोठं करायचं कुणाला नाही, आणि माध्यमं त्याबद्दल न बोललं जास्त बरं. दुर्दैवाने काळाच्या ओघात ही सर्व खाजगी ग्रंथालये बंद पडली. वेद हे नवीन सुरू आहे ग्रंथालय म्हणूनच अभिनंदनास पात्र आहे. वेद म्हणून नुकतेकांनी सुरू केले. रवींद्र झुटिंगनी अश्वमेध म्हणून नवीन एक ग्रंथालय सुरू केले. पण एकूणच वाचायची लोकांची आवड कमी होत चालली ही खरंच आहे. तेव्हा ग्रंथालयांची वाढ किती होणार हाही पुढं प्रश्न आहे. ललित आणि धार्मिक ग्रंथ विकत मिळायचे तेव्हा साताऱ्यातील मुख्य ठिकाण म्हणजे पी रमाकांत बुक सेलर्स. नवीन बरोबरच अनेक जुनी दुर्मिळ पुस्तके तिथे मिळत. रामचंद्र बलशेटवार हे छोटेखानी दुकान चालवूनही खूप ग्रंथ ठेवत. रामचंद्र बलशेटवार म्हणजे आत्ता जे 2 बलशेटवार आहेत ना, लोकमान्य ग्रंथ भांडार आणखीन बलशेटवार बुक सेलर्स, त्याचे अनंत आणि सत्यविजयचे वडील. आता सत्यविजय वारला, अनंतराव आहेत, पण सत्यविजय वारला तर आत्ता जो बघतो त्या मुलगा त्याचे आजोबा. छोटंच दुकान होतं. अनेकदा ते एखाद्या जो आपला हे असतं ना दुकान जायचा फलाट त्याच्या खाली असायचं, पण खूप जुनी पुस्तकं ते ठेवायची. स्वयंवर कार्यालयाचे मिणियारांचे वडीलसुद्धा सिटी पोस्टासमोर धार्मिक आणि सामाजिक ग्रंथ विकत. केशवराव साठे सेकंड हँड पुस्तक आणि मासिकांचा स्टॉल लावत. कधी मोती चौकात, कधी राजवाड्याजवळ असं स्टॉल लावायचे ते. कॅम्पातील आता शिवाजी ग्रंथालय त्या भागातील वाचकांना सेवा देत आहेत. आणि आता डॉक्टर उमेश रिंबेळकर हे उत्साही साहित्यिक
ग्रंथप्रेमामुळे राजहंस प्रकाशनाने पुस्तके सध्या उपलब्ध करून देतात. पण हे सगळं असून सुद्धा सर्व ललित धार्मिक पुस्तकांचे म्हणता येईल आणि नवनवीन इतर विषयावरची पुस्तकं मिळतील असे सर्वसमावेशक दुकान नाही, ही साताऱ्याची अशी मात्र उणीव आहे. 62 आणि 93-93च्या साहित्य संमेलनाने या वाचन संस्कृतीला चालना दिली खरी, पण खरे बळ मिळाले ते सातारा ग्रंथ महोत्सवाने. डॉक्टर शिवाजीराव चव्हाण यांची मूळ संकल्पना, त्यांच्या जोडीला त्यांनी प्राध्यापक संभाजीराव पाटणांना घेतलं आणि त्यांनी मोठ्या कष्टाने संभाजीराव आणि शिवाजीराव चव्हाणांनी ती परंपरा सुरू केली. पुढे यशवंत पाटणे, तत्कालीन शिक्षक दिनकरराव पाटील, लांडगे सर, प्राचार्य पुरुषोत्तम शेठ, शिरीष चिटणीस, डॉक्टर राजेंद्र माने, प्रदीप कांबळे वगैरेंच्या सहकार्याने आणि शंकर सारणांच्या मार्गदर्शनाने ते सुरू झाले. त्याला आता जवळजवळ 20 वर्ष होऊन गेली, जास्तच असतील. आणि आज त्या बीजाचा वटवृक्ष झालाय. हजारो ग्रंथप्रेमी त्याचा फायदा घेत आहेत. जिल्हा परिषदेतही त्याला सक्रिय सहकार्य आहे. त्यांच्या आयोजनात काही त्रुटी असतील, पण त्यापेक्षा त्याने केलेले कार्य निश्चित मोलाचे आहे. गेल्या 10-12 वर्षापासून शासनातर्फे दरवर्षी ग्रंथमहोत्सव होतो, तोही आता हळूहळू बारसं धरायला लागला. आता यंदा कोविडमुळं शासकीय ग्रंथमहोत्सव झाला नाही. आमचा साताऱ्याचा ग्रंथमहोत्सव होईल का नाही अजून सावट त्याच्यावरती आहे, पण बघा बहुतेक दूर होईल आणि होईल तो असं आपण अपेक्षा करूया. सातारा जिल्ह्यातील वाईती टिळक स्मारक मंदिर, कराडचे नगरपालिका ग्रंथालय, फलटणची म्युन्सिपल लायब्ररी, पाटणचे काही पाटणकर ग्रंथालय अशा अनेक संस्था आपापल्या परीने वर्षानुवर्षे वाचन संस्कृती जोपासना करीत आहेत. वाचाल तर वाचाल हे अक्षरशः खरे आहे. माणूस सुसंस्कृत होण्यासाठी तो चांगला वाचक असणे गरजेचे आहे. परंतु आजच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या माऱ्यात माणसांना, विशेषतः तरुणाईला, पाहणे सोडून वाचनाकडे वळवणे हेच खरे आव्हान आहे. ते यशस्वीपणे पेलले जाईल तो खऱ्या अर्थाने सुधीर म्हणायचा. साताऱ्यातील गेल्या कोरोनामुळे गेले जवळजवळ 8 महिने ही वाचनालये बंद होती. प्रत्येक गावातली मोठी जी वाचनालय होती, अनेक ठिकाणची जिल्हा वाचनालय, ती सगळी बंद होती. कित्येक वाचनालयांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावं लागलं. स्टाफला पगार देता आले नाहीत, त्यांना अनुदान मिळालं नाही आणि स्टाफची मोठी कोंडी झाली. आता नुकतीच सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र शासनानं थोडं अनुदान दिलं आहे. मला वाटतं काही 20-25% दिले. बहुधा कोरोना दूर व्हावा आणि वाचनालय पुन्हा गजबजून जावीत अशी आपल्याकडं आशा करण्याशिवाय आपल्या हातात काही नाही आहे. ही शुभेच्छाच व्यक्त करून हा भाग इथे पूर्ण करतो. उद्या नवीन विषय, नवीन साताऱ्याचा नवीन पैलू. तोपर्यंत नमस्कार.